महाभारतातील वनपर्वात और ऋषींची कथा आहे. ते एक अतिप्राचीन ऋषी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या काळात भृगुवंशीयांचे यजमान क्षत्रिय राजे होते. पण काही कारणाने भृगुवंशाचे लोक व क्षत्रिय यांच्यात मतभेद झाले. तेव्हा त्या क्षत्रियांनी या ब्राह्मणांचा अपमान करायला सुरुवात केली. इतकेच नाही तर ते त्यांचा छळही करू लागले. त्यांच्या अत्याचारांना आणि छळाला कंटाळून भृगुवंशीय च्यवन ऋषींची गर्भवती पत्नी अरुषी जंगलात पळून गेली. त्यावेळी पळता पळता अरुषी एका झाडावर आपटली आणि त्यावेळेला और ऋषींचा जन्म झाला. मात्र झाडावर आपटल्याने तिचे पोट फाटले आणि त्यांचा जन्म योनी मार्गाने न होता वरून झाला आणि म्हणून त्यांचे नाव और्व असे पडले असे सांगतात. थोडे मोठे झाल्यावर आपल्या मातेवर झालेल्या अन्यायाने और्व ऋषी खूप संतापले. त्यांनी खूप तपस्साधना केली, पण त्यांचा क्रोध मात्र शांत होत नव्हता. त्या क्रोधाग्नीत त्यांनी सर्व क्षत्रियांना भस्म करण्याचे ठरवले. परंतु त्यांच्या पूर्वजांनी त्यांना समजावले, तू एक ऋषीपुत्र ब्राह्मण कुलोत्पन्न आहेस, तेव्हा एवढा क्रोध तुला चांगला नाही आणि क्षत्रियांची या समाजाला गरज असते, तेव्हा तू असे अजिबात करू नकोस. मग और्व ऋषींनी राग शांत करण्यासाठी तो आपला जवळ असलेला क्रोधाग्नी सागराला दिला आणि असे सांगतात की तोच वडवान समुद्रात स्थित आहे. या और्व ऋषींचे वंशात रुचिक ऋषी जन्माला आले होते. ते जमदग्नींचे पिता होते आणि जमदग्नी हे भगवान विष्णूचा 5वा अवतार असलेल्या परशुराम यांचे पिता होते. औरवांचे कुळात भगवान विष्णूने अवतार घेतला होता व या परशुरामानीच नंतर क्षत्रियांचा अनेक वेळा पराभव करून त्यांचे गर्वहरणही केले होते. प्रत्यक्षात जरी या क्षत्रियांना नष्ट करता आले नसले तरी और्व यांनी आपला क्रोध व्यक्त करण्यासाठी 2 श्लोक लिहून ठेवले आहेत. त्याचाच उल्लेख महाभारतात अरण्य पर्वात आलेला आहे. त्याचा अर्थ थोडक्यात असा आहे की जेव्हा कोणी एखादी बलिष्ठ व्यक्ती पापकर्म करीत असते तेव्हा जर तिला वेळेवरच विरोध करून प्रतिबंध घातला गेला नाही किंवा तसा विरोध करण्याचे धाडस जर समाजात राज्यात कोणामध्ये उरले नसेल तर मग अनेक लोक त्यांचे पापकर्मात सहभागी होऊ लागतात. समाजाची पापाची भीती हळूहळू कमी होऊ लागते. समाज नीतीभ्रष्ट स्वार्थी होतो. तसेच कधी अशा पापी दुराचरणी लोकांना विरोध करण्याचे सामर्थ्य असून त्यांच्या या वागण्याकडे कृत्याकडे ती शक्ती संपन्न व्यक्ती केवळ दुर्लक्ष करीत असेल तर ती व्यक्ती जरी स्वतः पापकर्म करीत नसेल तरी ती पापाची वाटेकरीच होते, कारण अप्रत्यक्षरित्या त्यांच्या पापकर्माचे ती समर्थन करीत असते. सर्वसाधारणपणे याचे दायित्व त्या राज्याचा राजा आणि त्याचे शासन चालविणाऱ्या त्याच्या विविध अधिकाऱ्यांवर असते. पण ते आपली जबाबदारी विसरून जातात आणि मग ते सुद्धा या पापाचे वाटेकरी होऊन शिक्षेला पात्र होतात. आता महाभारतात अरण्य पर्वात हा उल्लेख आला आहे. याचे कारणही तसेच आहे की ह्या सर्व गोष्टी धर्मराजाला धौम्य मुनी सांगत आहेत आणि हा सर्व संदर्भ कोणाच्या संदर्भात आहे हे तसे वेगळेपणाने सांगण्याचे कारण नाही. कारण राजा धृतराष्ट्र हा कुरु राज्याचा सम्राट होता. त्याची मुले व मेहुणा म्हणजे शकुनी यांनी अनेक प्रकारची अनैतिक कामे केली होती. त्यांना शासन करण्याचे काम राजा या नात्याने धृतराष्ट्र राजाचे व राजाची सर्व सत्ता हाती असलेले पितामह भीष्म यांची होती. ते वेळोवेळी राजाला तसे सांगत, पण राजा ऐकत नाही. या सबबीवर भीष्माचार्य हे सामर्थ्यवान असून त्यांनी या लोकांना विरोध केला नाही किंवा योग्य ते शासन करण्याचे धाडसही दाखवले नाही. जणू ते या सर्व पापकर्माला अनैतिक वर्तनाला मूक संमतीच देत राहिले. और्व ऋषींनी नेमके याच गोष्टीवर त्या काळात बोट ठेवून या गोष्टी सांगितल्या होत्या.
अशावेळी कोणीतरी एखाद्या व्यक्तीने कायदा हातात घ्यावा व त्यांनी शासनाचे कामात हस्तक्षेप करावा. अशा लोकांना शासन करावे. मात्र ते स्वार्थाचे भावनेने न करता केवळ समाजातील लोकांचे हित लक्षात घेऊन करावे. अगदी हीच गोष्ट भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला सांगितली आणि हे कार्य करण्यासाठी श्रीकृष्णाने महाभारतात त्या काळात भरतभूवर अनेक गोष्टी केल्या होत्या. त्याच्या पूर्वायुष्यात त्यांनी त्यावेळच्या कंस, जरासंध इत्यादी बलाढ्य लोकांच्या विरुद्ध बलपूर्वक, बुद्धिपूर्वक लढा दिला होता. त्या राज्यातील दुष्टांचा संहार केला होता आणि आता कौरवांना असे शासन करण्याची वेळ आलेली आहे असे त्यांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितले. सामान्य लोकांचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्या वेळच्या लोकमानसातील सर्वेसर्वा असा अनभिषिक्त सम्राट स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. पण खऱ्या अर्थाने ते एकाही राज्याचा राजा नव्हते आणि अगदी द्वारकेचा सुद्धा तो राजा नव्हता. औरव ऋषी पापाची व्याख्या सांगताना म्हणतात, जे धर्माविरुद्ध व नैतिकतेविरुद्ध वर्तन आहे, ज्यामुळे अनेक लोकांचे शोषण होते व बलाढ्य लोक संपन्न होतात, त्याच वेळी अधिकाधिक लोक दुर्बल निर्धन होत असतात. राज्यात भ्रष्टाचार बुकाळतो. अशा समाजात पापी लोकांचे साम्राज्य असते. तेथे न्यायाला, नीतीला किंमत नसते. तेथे अवगुणच गुण म्हणून मिरवू लागतात. असे समाज जीवन निरर्थक असते. या समाजात चार्वाकाचा उपदेश लोकांना आवडतो, कारण चार्वाकांनी सांगितले होते की यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत, असे त्याचे वर्णन केलेले आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार योग्यतेने न करता आपल्या मनाला येईल तसेच आपण वागावे. मात्र अशा समाजाला आणि पर्यायानं तेथील राज्यसत्तेला पारतंत्र्यही भोगावे लागते किंवा अतिभोगाने विविध रोगांशी सामना करावा लागतो. जिवंतपणी त्यांना नरकच भोगावा लागतो. यासाठी सामर्थ्य संपन्न व्यक्तीने स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समाजहितासाठी पुढे यावे. आपल्या लक्षात आले असेलच की औरव ऋषींनी हे तत्त्वज्ञान त्यांच्या मातापित्यांना राज्यसत्तेने दिलेला त्रास लक्षात ठेवून समाजहितासाठी सांगितले आहे आणि ते आजही जसेच्या तसेच अनुकरणीय आहे.